नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीक विमा नुकसान भरपाई जिल्हा यादी पाहणार। त्यानंतर यांना प्रोत्साहनपर अनुदान मंजूर झाला आहे, यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार। त्यानंतर पीक विमा सरसकट कर्जमाफी, आजचा हवामान अंदाज, आजचा बाजारभाव, अशा 25 ते 30 झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। जानेवारी ते मे 2024 दरम्यान अवकाळी पावसाने 75,326 शेतकऱ्यांच्या 49,367 हेक्टरमधील शेती व फळपिकांचे 33% अधिक नुकसान झाले। यासाठी 3 ऑगस्टला 167.83 कोटी रुपयांचा निधी शासनाने अखेर मंजूर केला। बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा होणार। अपडेट आहे अमरावती जिल्ह्यातील। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झाले होते प्रचंड मोठे नुकसान। 73,000 शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई। 103 कोटी रुपये मंजूर झाले। जिरायती पिकासाठी हेक्टरी 13,600 रुपये, बागायत पिकांना हेक्टरी 27,000 रुपये, बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार। ही अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील। महायुती शासनाने कोट्याधीशांची 10 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी केली, परंतु हिवाळी अधिवेशनात घोषित केलेली कर्जमाफी अद्यापही करण्यात आली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता होत आहे। राज्यातील 25,000वर वीज ग्राहकांचा सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभाग झाला। राज्यात 3.51 लाखांवर ग्राहकांची नोंदणी करण्यात आली। अनुदानासाठी ई पीक पाहणी आवश्यक, म्हणजेच की अनुदान तुम्हाला पाहिजे असेल तर मोबाईलवर ई पीक पाहणी नोंदणी करणे अतिशय आवश्यक आहे। नोंदणी सुरू करण्यात आली। टेलर गवटींना नाही मिळणार 15,000 रुपयांचे साधन किट। पारंपरिक व्यावसायिकांसाठी योजना, दररोज मिळणार 500 रुपये अनुदान। खरीप हंगाम 2023 जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून संताप। 406 कोटी वाटले, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, आम्ही वंचितच। परभणीला मिळाले सर्वाधिक 85 कोटी 47 लाख रुपयांचे अनुदान। आता रिक्षा चालक मालकांना मिळणार विमा, आर्थिक मदत। नियमावली प्रसिद्ध करण्यात आली। नवीन अटी व नियम आहेत। राज्यातील हजारो शेतकरी वाहन चालकांना याचा लाभ होणार। 50,000 रुपयांपर्यंत विमा मिळणार। याची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 1,200 हेक्टरमधील नुकसानींचे पंचनामे पूर्ण। अतिवृष्टीमुळे नुकसान वाढीची शक्यता, पंचनामे पूर्ण होण्यास लागणार वेळ। ओल्या दुष्काळांचे सावट, पुन्हा पावसांची रिपरिप। विविध भागात सातत्याने पाऊस, शेतकरी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। जळगाव, जामोद व शेगाव तालुक्यात 70%पेक्षा जास्त पाऊस। शेत शिवारात साचले पाणी, पिके पिवळी पडण्याचा धोका। पंचगव्हाण परिसरातील चित्र, सतत पाऊस, शेतकऱ्यांची वाढली चिंता। शेतकरी मित्रांनो, तब्येत सांभाळा। डेंग्यू, चिकुनगुनिया आणि मलेरिया होण्याची शक्यता। पावसांची संततधार व ढगाळ वातावरण। आरोग्य विभागाकडून जनजागृतीवर भर। टोमॅटोची लाली उतरली, 100 वरून 30 रुपयावर। भाजीपाला आवक वाढली, भाव आणखी खाली येण्याची शक्यता। आयकर भरत असाल तर बंद होईल राशन, कार्ड धारकांना फटका, धान्य लाटता येणार नाही। नागनाथ संस्थेची 5.5 कोटींचे कर्जमाफी करा। सोनाळी ग्रामस्थ मुश्रीफांना मुंबईत भेटले। गेल्या 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारित आणि एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना अकोला जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। अनुदान उचलूनही शेडनेट उभारले नाही तर वसुली होणार। योजनेचा अल्प प्रतिसाद, वर्षभरांपासून अनेक जिल्ह्यांचा पोकरा या योजनेत सहभाग। केवळ 13,000 शेतकऱ्यांनी काढला 1 रुपयात पीक विमा। गतवर्षीच्या तुलनेत सहभागी शेतकरी संख्येत घट झाली, प्रतिसाद अल्प। अपडेट आहे रत्नागिरी जिल्ह्यातील।
पूरग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी। अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील। कमी उत्पादनाचा फटका, नियमित पावसांचा परिणाम, पाला दूर, आठवडी बाजारात भाजीपाल्यांच्या दरात वाढ। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या, युवा संघर्ष मोर्चांची मागणी, तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन। कपाशीचे क्षेत्र घटले, अद्रक मिरचीचा पेरा दुपटीने वाढला। सिल्लोड तालुक्यातील स्थिती, दर घसरल्याने पांढऱ्या सोन्याकडे पाठ। सिल्लोडमधील पीक पेरा हेक्टरमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील अपडेट। पावसाचा जोर नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी हवालदिल, खाद्यतेलांचे भाव स्थिर। सणासुदीमुळे सोने चांदी पुन्हा महागले। तूर हरभऱ्यात तेजी, तर बाजरी सोयाबीनमध्ये मंदी कायम। कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना विशेष कृती योजनेअंतर्गत 100% अनुदान तत्वावर फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅगेंचा पुरवठा करण्यात येणार आहे। फवारणी पंपांच्या लाभासाठी 6 ऑगस्ट व कापूस साठवणूक बॅगेकरिता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यात यावे, असे आवाहन कृषी विभागाने दिले आहेत। राज्यातील जवळपास 2.25 कोटी लाडक्या बहिणीला पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 19 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 3,000 रुपयांप्रमाणे 5,220 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत आणि पात्र महिलांना गॅस सिलेंडरही मोफत मिळवण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणी नाराज होणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेऊन तालुकास्तरीय समित्यांनी अवघ्या 5 दिवसातच 2.25 कोटी अर्जदारांच्या अर्जांची पडताळणी केली आहे आणि विशेष मोहीम राबवून ही पडताळणी करण्यात आली। हवामान विभागाने उद्या विदर्भात येलो अलर्ट दिला, तर कोकणातील रत्नागिरी आणि रायगड तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाला येलो अलर्ट देण्यात आला आहे। मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील। मराठवाड्यातील परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। मात्र इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस उसंती घेण्याची शक्यता आहे। खानदेशातही काही भागात हलक्या ते मध्यम पाऊस वगळता जोरदार पावसाची शक्यता नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। आजचा बाजारभाव थोडक्यात पाहणार आहोत। कापसाचा आजचा भाव 7,000 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान। सोयाबीनला आजही 4,200 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे। सध्या तुरीला सरासरी 10,500 ते 11,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे आणि सध्या मक्काला सरासरी 2,300 ते 2,800 रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे।